विक्रम आणि राज हे दोघं चांगलेच मित्र होते. त्यातील जो विक्रम नावाचा मुलगा होता त्याचं नुकतंच ब्रेकअप झालं होतं आणि त्या ब्रेकअपमुळे तो फार डिप्रेशनमध्ये होता. कुणालाही बोलत नव्हता, जास्त कुठे जात नव्हता आणि कुणासंगही जास्त संवाद साधत नव्हता. त्याचा जो मित्र राज होता त्याला देखील जास्त बोलायचं नाही आणि या गोष्टीचा त्रास राजला होऊ लागला. पहिल्यासारखा विक्रम राहिला नाही. आता तो गुमसुम राहतोय, सुनसान जागेवर जाऊन बसतोय, कुणाला बोलत नाही आणि राजला असं वाटतं की हा असा डिप्रेशनमध्ये जर राहिला तर एक दिवस फाशी घेऊन मरून जाईल. तर राजने विक्रमला बोलले की विक्रम चल आपण आज बाहेर जेवायला जाऊयात. विक्रम पण हो बोलला आणि दोघेही जण घरापासून लांब 500 मीटर असलेल्या धाब्यावर जेवायला जातात. जेवता जेवता थोडी ड्रिंक पण करतात आणि येता वेळेस मजाक मस्करीमध्ये राजला एक रस्त्याने पडलेलं लिंबू दिसतं. ते लिंबू उचलतो आणि विक्रमला देतो. विक्रमला म्हणतो, हे घे लिंबू, घरी जा आणि याला कापून याचं लिंबू पाणी करून तू पी, तुला मस्त वाटेल, चांगली झोप येईल. तू म्हणतोस ना तुला रात्रीला झोप येत नाही, लिंबू पाण्याने तुला झोप येऊन जाईल. तर विक्रम ते लिंबू घेतो, आपल्या घरी जातो. घरी गेल्याच्या नंतर जेवून तर आलाच होता, मग तो फक्त आपल्या झोपण्याची तयारी करू लागला. झोपण्याची तयारी केल्याच्या नंतर बेडवर अंग टाकतो. अर्धा तास होतो, त्याला काही झोप येत नाही. मग त्याच्या लक्षामध्ये येतं की राजने आपल्याला एक लिंबू दिलेला आहे, कदाचित ते पिल्याच्या नंतर थोडं बरं वाटेल. मग विक्रम उठतो, ते लिंबू घेतो आणि किचन रूममध्ये जातो. किचन रूममध्ये जास्त काही लाईट नव्हता, थोडा थोडा हॉल रूमचा लाईट पडत होता आणि त्याने काही किचन रूमचा लाईट ऑन पण केला नाही. तो विक्रम त्या लिंबूला चिरतं आणि त्याचं लिंबू पाणी करतो आणि पीत पीत हॉलमध्ये येतो. जसा हॉलमध्ये येतो त्याचं लक्ष त्या ग्लासवर जातं. त्या ग्लासमधलं जे पाणी असतं ना ते पूर्णपणे लाल झालेलं असतं. हे बघून त्याच्या हातचा ग्लास सुटतो आणि पळत विक्रम किचन रूममध्ये जातो आणि लाईट तापतो. त्याचे लिंबू कापलेलं आहे, त्याच्यामधून रक्त बाहेर यायलेलं असतं. जसं की एखादा सजीव आपण कापतो ना त्याच्यामधून जसं रक्त बाहेर येतं त्या प्रकारे त्या लिंबाच्या आतून रक्त बाहेर येऊ लागलं. हे बघून विक्रम थोडा घाबरतो, यार हे असं कसं होतंय. मग ते लिंबू तो घेतो आणि डस्टबिनमध्ये टाकतो आणि आपल्या रूममध्ये जातो आणि झोपी जातो. पण त्याला काही झोप येईना. हे लिंबूचं दृश्य त्याला पार पार आणि सतत सतवू लागलं. मग दुसऱ्या दिवशी तो उठतो. उठल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे जेवतो. जेवल्याच्या नंतर आंघोळ करतो आणि निवांत होतो. निवांत झाल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे तो बाहेर जातो. बाहेर जाऊन एकल्याच जाऊन बसतो. एकल्या जाऊन बसता बसता तेच विचार त्याच्या डोक्यामध्ये, त्याच्या गर्लफ्रेंडचे विचार करता करता संध्याकाळ कधी होते काही कळतच नाही. संध्याकाळ झाल्याच्या नंतर त्याच्या आसपास जे बसणारे जे लोक होते आजूबाजूला ते सगळे निघून जातात आणि हा एकलाच तिथे बसलेला असतो आणि तिथं काय फार जास्त लाईट पण नसतो. मग थोड्या वेळाने याच्या पायाला थोडंसं थंड थंड लागल्यासारखं वाटतं, जसं की कोणतं पाणी त्याच्या पायाला लागतंय. आता हे त्याला अनुभवल्याच्या नंतर विक्रम थोडासा सावकाश होतो आणि खाली बघतो. त्याला काय तेवढं स्पष्ट दिसत नव्हतं कारण की तिथंही जास्त काही लाईट नव्हते. आपल्या खिशातला मोबाईल काढतो आणि त्या ओलं लागणाऱ्या पाण्याकडे दाबतो तर काय ते पाणी नाही, सगळं रक्तच होतं. आता हे बघितल्याच्या नंतर विक्रमच्या अंगाला पूर्णपणे घाम आलेला असतो. विक्रम घाबरतो आणि आजूबाजूला बघतो. आजूबाजूला तर कोणीच नव्हतं आणि तो त्या टॉर्चच्या लाईटने ते रक्त कुणीकून येते तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो. क्युरिओसिटी असते ना भावा, चूल असते मधामध्ये बघण्याची की हे असं का होतंय म्हणून, आणि त्याच्या मधात पण ती चूल निर्माण झाली होती. तो आपल्या मोबाईलचा फ्लॅश लावून ते रक्त जिकून ओघळत येत होतं तिकडे जात होतं आणि थोड्या अंतरावर फाटले ना भाऊ. थोड्या अंतरावर गेल्याच्या नंतर त्याला अंधकंध कुणीतरी उभं राहिलेलं दिसतं आणि दिसल्याच्या नंतर आपल्या मोबाईलची टॉर्च त्याच्याकडे अशी दाबतो तर काय समोर एक मुलगी उभी आहे. तिचे केस पूर्ण पांढरे आहेत, डोळे नॉर्मलच आहेत पण काळे शार आणि तोंडावर वरखंड्या, जेणेकरून कोणतरी तिला बोचकारलं असेल आणि या तोंडातून थोडं रक्त बाहेर येऊ लागलं. तिच्या हातामध्ये छोटासा हातोडा असतो, मिस्त्रीच्या हातात हातोडा असतो ना खिळी ठोकण्यासाठी, तसा हातोडा. आणि ती विक्रमकडे बघून स्माइल करते एकदम डेंजरसली अशा प्रकारची. आणि विक्रम तिला पाहून पूर्ण कन्फ्यूज असतो. अरे यार हे काय होतंय, खतरनाक स्माइल. आता मुलीची स्माइल तर खतरनाक नसूच शकते पण हिची लईच खतरनाक होती. आणि हे बघून विक्रम तिला विचारतो, हे काही प्रॉब्लेम आहे का.
मी काही मदत करू का? तुम्हाला काही लागलं तर नाही ना? कारण की तुमचं रक्त खूप वाहतंय. विक्रम इतकं बोलताच जी समोर राहिलेली उभी मुलगी होती ना, ती जोरात चिरकते आणि तिच्या हातातला जो हातोडा असतो जोर जोरात आपल्याच डोक्यात मारून घेते. फट 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 आणि रक्ताच्या आतरनुष्यात धारा लागतात. आता विक्रम हे बघून किंकाळतो आणि तिथून जोरात पळतो. जसा विक्रम पळतो तसा तिच्या मागे ती मुलगी सुद्धा पळते. हा खूप जोरात पळतो, इतक्या जोरात पळतो जोपर्यंत याच्या आसपास माणसं येत नाहीत, होत नाहीत, तोपर्यंत विक्रम थांबतच नाही. जेव्हा काय एकदा गर्दीमध्ये जातो तेव्हा थांबतो, जोरजोरात हापतो आणि मागे पाहतो तर मागे कोणीही नव्हतं. मग विक्रम घाबरत आपल्या घरी जातो. एक बिस्लेरी गट पाणी पितो. पाणी पिल्याच्या नंतर बेडरूममध्ये जातो आणि आपल्या अंगावर गच्च पांघरून झोपी जातो. पांघरून झोपी झाल्याच्या नंतर याच्या डोक्यामध्ये नेहमी तेच विचार घुमत होते की हे असं का होतंय. आणि त्याचे जे गर्लफ्रेंडचे ब्रेकअपचे विचार होते ना, ते तर लांबवर इजून गेले होते, ते येतच नव्हते. याच्या डोक्यामध्ये लिंबू चिरलेलं रक्त, ते अंगाखाली आलेलं रक्त आणि त्या मुलीने क्रिपी स्माईल केलेली आणि तिने आपल्याच डोक्यामध्ये हातोड्यानं मारलेलं दृश्य, हे सगळं काही याला आठवत होतं. याला काही झोप येऊ देत नव्हतं. रातचे 2:30 वाजले होते. 2:30 वाजता याच्या कानावर अजून एक आवाज येतो. तो असतो ना, एखाद्या लोखंडाचं काही वस्तू आपण रस्त्यावर ठेवतो आणि घासत आपण समोर जातो आणि त्या लोखंडाच्या वस्तूचा आवाज येतो. विक्रम थोडा डिस्टर्ब झाला. विक्रमला वाटलं की हा कोण पागल आहे यार, इतक्या संध्याकाळी असं करतोय. गल्लीमध्ये सगळे झोपलेले, सगळ्याची झोप हराम करतोय. विक्रम काहीही बोलत नाही, शांत बसतो. याचे विचार याला परेशान करतात आणि वरून हा आवाज इतका डिस्टर्ब करतो ना, याला खूप भीती वाटते. कम्प्लिटली अर्धा घंटा हा आवाज चालूच असतो. आता वाजले होते संध्याकाळचे 3. विक्रम कदरून आपल्या बेडवरून उठतो आणि रागाने घराच्या खाली उतरतो आणि गेट उघडतो. जसं गेट उघडतो आणि कोण हा आवाज करतो हे बघतो तर विक्रमचे डोळे पूर्ण कापून उठतात, शॉक होतात. विक्रम पूर्ण हादरतो, कारण की जी मुलगी त्या जागेवर याच्या समोर क्रिपी स्माईल करून ओरडून डोक्यामध्ये हातोडे मारत घेत होती ना, तीच मुलगी विक्रमच्या समोर होती. आणि यावेळेस तिच्या हातामध्ये हातोडा नव्हता, एक मोठा गज होता. जशी सब्बल असते ना आपली, पहार वीर खततो आपण त्याने, त्या टाईपचा गज होता. आणि ती मुलगी तो गज रस्त्यावर असा मोकळा सोडून चलू लागली. हळूहळू ती विक्रमपाशी आली. विक्रमपाशी आल्याच्या नंतर थोडी मान वाकडी करून सेम तसंच हसू लागली, जसं विक्रमला पहिली वेळेस दिसली होती तशी, आणि जोरात चिरकली. तिने दुसरं काय करण्याच्या ऐवजी विक्रम इतका चिरकला जोरात, त्या विक्रमचा आवाज ऐकून त्याचे जे मित्र वरी राहत होते ते पळत खाली आले आणि विक्रमला पकडलं. अरे विक्रम, काय झालं? अरे ओरडू नको, तुला काय झालंय, प्रॉब्लेम सांग. विक्रम ही सगळी कहाणी त्याच्या मित्राला सांगू लागला, पण त्याचे मित्र विश्वास करत नव्हते. त्याचे मित्र हो पैकी हो लावत होते, पण त्यांना माहीत होतं की विक्रम डिप्रेशनमध्ये असल्यामुळे विक्रमला असं हेल्युएशन होत असेल. त्याच्यामुळे विक्रमकडे ते जास्त लक्ष देत नव्हते. विक्रमला घरात घेऊन गेले, पाणी वगैरे पाजलं आणि हे सगळेजण मित्र विक्रमच्याच रूममध्ये राहिले. मग दुसऱ्या दिवशी विक्रम आपल्या आईबाबाला फोन लावतो. फोन लावल्याच्या नंतर त्यांना ही सगळी कथा सांगतो की माझ्यासोबत असं झालेलं आहे. त्याच्या आईला तर वाटतं की कदाचित हे हेल्युएशन असेल, कारण की तुला थोडंसं ब्रेकअप झालं आहे ना, झटका बसलेला आहे ना, त्याच्यामध्ये तुला असं वाटत असेल 1-2 दिवस पुन्हा झोप नसेल तुला, त्यामुळे तुला असं होत असेल. पण त्याच्या बाबाला असं वाटलं की हे थोडं वेगळंच आहे. त्याचे बाबा त्याला सजेशन देतात की तू कोणा डॉक्टरपाशी जाऊ नको, तू ना एखाद्या बाबापाशी जा आणि त्याला थोडंसं विचार. मग विक्रमला आठवतं की पहिली वेळेस मी जेव्हा लिंबू कापलं होतं त्यावेळेस त्या लिंबूमधून लाल रक्त आलेलं आहे. मग ते जेव्हा त्याच्या बाबाला सांगतं, त्याचे बाबा त्याला कन्फर्म म्हणतात की आता तर तू कोणत्याच डॉक्टरपाशी जाऊ नको, तू सरळ जा बाबापाशी, तिथं गेल्याशिवाय तुझं निवारणच होणार. विक्रम एका बाबापाशी जातो, त्याला ही सगळी कहाणी सांगतो त्या लिंबापासून सगळी. तर तो बाबा त्याला म्हणतो की जे तू लिंबूचं पाणी पिलेलं आहे ना, जे तू लिंबू आपल्या घरामध्ये आणलेलं आहे ते लिंबू भारलेलं आहे, करणी केलेली आहे. ज्याच्या अंगावर पण हे भूताचं वगैरे होतं ना, त्याचं सगळं काढून या लिंबामध्ये टाकलेलं आहे आणि हे लिंबू रस्त्यावर फेकून दिलेलं आहे.
आणि तेच लिंबू तू उचलून तुझ्या घरात आणलं आणि वरून तू त्याचा रस काढून त्याला पिऊन टाकलं. त्याच्यामुळे ही प्रॉब्लेम तुझ्यासंग घडते. आणि तसंच लिंबू विक्रमवरून भारून त्याची करणी त्याच्यामध्ये टाकून त्या बाबाने ते लिंबू एका पालवात बांधलं आणि एका झाडाला टांगून टाकलं. त्या दिवसापासून विक्रमच्या लाईफमध्ये असा कुठलाही प्रॉब्लेम येतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत या पूर्णपणे काल्पनिक असतात मित्रांनो. सिरियसली काही घेत नका जाऊ. हां, थोड्या सिरियसली पण घेत जा, कारण की सकारात्मक शक्ती आहे तर नकारात्मक शक्तीसुद्धा असतेच. देव असतं तर भूतसुद्धा असतंच. एवढं पण हलक्यात घेऊ नका. रस्त्यावर कोणती वस्तू पडलेली असते ना, तिला पटकन उचलू नका.